ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम्। येनाक्षरसमाम्नाय अधिगम्य यम् अधिगम्य महेश्वरात् कृत्स्नं व्याकरणं प्रोक्तं तस्मै पाणिनये नमः। येन धौता गिरः पुंसां विमलैः शब्दवारिभिः तमश्चाज्ञानजं भिन्नं तस्मै पाणिनये नमः। अज्ञानान्धस्य लोकस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै पाणिनये नमः। वाक्यकारं वररुचिं भाष्यकारं पतञ्जलिं पाणिनीं सूत्रकारं च प्रणतोऽस्मि मुनित्रयम्। अभ्यास 53वा. या पाठामध्ये आपण काही तद्धित प्रत्यय पाहणार आहोत. कालच आपण त्याच्याविषयी थोडा विचार केला होता. जे प्रत्यय धातूंना लागतात, धातूंच्या शेवटी येतात, त्यांना तद्धित प्रत्यय असं म्हणतात. मग त्या तद्धित प्रत्ययामध्ये आज आपण पाहणार आहोत इनी नावाचा प्रत्यय. इनी. आता मागे जो आपण प्रत्यय पाहिला होता मतुप, त्याचा अर्थ काय होतो? असणारा, धनवान, धन असणारा, म्हणजे धनाने युक्त, युक्त असा अर्थ. पण युक्त सुद्धा काय आहे? संस्कृत शब्दच आहे. धनाने युक्त, गुणवान, गुणांनी युक्त. त्याला आपण सोपं कसं केलं? गुण असणारा, धन असणारा, ज्ञान असणारा. मग आता त्याच अर्थामध्ये युक्त याच अर्थामध्ये किंवा असणारा याच अर्थामध्ये काय पुढील प्रत्यय आपल्याला येत आहेत. मग आता इनी प्रत्यय आहे, त्या इनी प्रत्ययातील शिल्लक राहतं इन आणि शब्दांना डायरेक्ट ते प्रत्यय लागून जातात. याचा अर्थ होतो असणारा, असणारा, ज्याच्याकडे आहे, असणार. मग आता आपण एक उदाहरण, एवढंच आहे, याच्यामध्ये काय जास्त नाही. गुण, गुण शब्द आहे, गुण, आणि त्याला इनी प्रत्यय लागला. अं, इनी शिल्लक काय राहतं? इन. इनी मधलं इन शिल्लक राहतं आणि तो शब्द बनतो गुणीन असा. ठीक आहे. गुणीन, ज्ञान, ज्ञानीन. मग आता एकदा का आपल्याला असा शब्द भेटला तर आपल्याला माहिती आहे नकारांत पुल्लिंग शब्द, नकारांत स्त्रीलिंग शब्द वगैरे सगळे, किंवा नकारांत पुल्लिंग तर आपल्याला माहिती आहे. कुठला कुठला? करीन, है ना? करी, करीनौ, करीनः. तसं मग आता हा कसा चालेल? फक्त एकच वचनात लिहूया आपण. ज्ञान, गुणी, गुणिनौ, गुणिनः. बरोबर? म्हणजे एक गुण असणारा, म्हणजे ज्याच्याकडे गुण आहेत, ज्याच्याकडे चांगल्या क्वालिटी आहेत. बघा, करी, करिणौ, करिणः, करिणम, करिणौ, करिणः, करिणा, करिभ्याम, करिभिः, करिणे, करिभ्याम, करिभ्यः, करिणः, करिभ्याम, करिभ्यः, करिणा, करिणो, करिणाम, करिणी, करिणोः, करिषु. हे करीन, हे करिणौ, हे करिणः. मग गुणी तसंच चालणार. बर. पुढे धन, ज्याच्याकडे धन आहे तो धनी. बघा, आता धन शब्दाला लावल्यानंतर काय होणार? आपला हा शब्द हा धनीन. बरोबर? धनीन. मग चालणार कसा? धनी, धनीनौ, धनीनः. ज्ञानी, ज्ञानीन कसा होणार? ज्ञानीन, ज्ञानी, ज्ञानीनौ, ज्ञानीनः. मग असे अनेक शब्द आपल्या या पाठामध्ये येणार आहेत. शब्द येतील तेव्हा बघूया. प्रत्येक काय आहे? इनी शिल्लक राहतो इन,
त्याचा अर्थ होतो पजेसिव्ह, ज्याच्याकडे आहे किंवा असणारा असा अर्थ होतो. मग आता आपल्याला माहितीच आहे, जर आता हा गुणी गुणीनं गुणीनं कोणत्या लिंगामध्ये आहे बरं? करी कोणत्या लिंगामध्ये आहे? पुल्लिंग. गुणी गुण पुल्लिंगामध्ये. मग आता जर आपल्याला स्त्रीलिंगामध्ये म्हणायचं असेल तर हम्म गुणा गुणीना सोपं आहे ना. काल आपण कसं केलं? भगवत, त्याचं काय केलं? भगवती हा, मग गुणीचं काय, गुणींचं काय होईल? गुणी गुणिनी गुणिनी गुणिनी. आणि गुणिनी चालणार कशासारखा? नदी 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 नदीवत. नदी नद्यौ नद्य असा तो चालणार. ठीक आहे, एवढंच आहे, याच्यामध्ये काय विशेष नाहीये. ठीक आहे. गुणिनी एकदा नदीसारखा चालू आहे आपण. ठीक आहे, गुणिनी गुणी नद्यौ नदी नद्य गुणिन्यौ आणि गुणिन्यः. नदी नद्यौ नद्यः गुणिनी गुणिन्यौ गुणिन्यः. ठीक आहे. हम्म हम्म. नंतरचा दुसरा प्रत्यय आहे याच अर्थामध्ये. प्रत्ययाचं नाव आहे ठन प्रत्यय. ठन. असे किती प्रत्यय आहेत? हजारो प्रत्यय आहेत ठन प्रत्यय. मग ठन प्रत्ययातलं काय शिल्लक राहतं ते महत्वाचं. ठन प्रत्ययातील इन इक शिल्लक राहतो. ठन शिल्लक काय राहतं? इक. दॅट्स इट. एवढंच फक्त आपल्याला प्रत्यय काय, त्याचा अर्थ, अर्थ हा असणारा किंवा युक्त याच अर्थामध्ये. हिंदीमध्ये त्याला काय म्हणतात? वाला. गुणवान गुणवाला, धनवान धनवाला. हा. इथे आपण मराठीमध्ये असणारा त्याला म्हणूया ठन. शिल्लक काय राहतं? इक. मग आता धन शब्द आहे, धन. आणि त्या ठकचा इक झाल्यानंतर काय शब्द बनेलो? धनिक हा, धनिक म्हणजे काय? धनिक धनिक म्हणजे ज्याच्याकडे पैसा संपत्ती आहे. हा, धन असणारा. मग पुल्लिंगामध्ये कसा चालेल? रामः रामो रामाः. बरोबर. त्यानुसार हा. म्हणजे चालून घेऊया इथे. धनिकः धनिकौ धनिका धनिका धनिकाः अनेक असतील. स्त्रीलिंगामध्ये स्त्रियांमध्ये भगवत तसं नाही. धनिकी धनिक की धनिका धनिका. धनिका बर सीता सारखा हा. हा, धनी सीता सीते. सीते धनिका आणि धनिक सीता धनिका. तसं धनिक आहे. नपुंसकलिंगामध्ये धनिकम 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 धनिके. धनिकमे नाही नाही नाही, वनी तो धनिके. मन नपुंसकलिंगाचा म आहे ना तो. हा, धनिके वनम वने आणि आणि वनानी. धनिकानी. करेक्ट. धनिकानी. मग आता आपल्याकडे काय? मतु प्रत्यय सेम अर्थ सांगण्यासाठी आपल्याकडे इनी प्रत्यय तोच अर्थ सांगण्यासाठी आपल्याकडे ठन प्रत्यय आहे तोच अर्थ सांगण्यासाठी. अजून एक प्रत्यय आहे, त्याचं नाव आहे इतच प्रत्यय. इतच इथच इतच इतच प्रत्यय. त्याचा अर्थ पण युक्त असणारा या अर्थामध्येच होतो, इतच प्रत्यय. मग इतच प्रत्ययाचं काय शिल्लक राहतं? इत इत. एवढंच अर्थ त्याचा असणारा याच अर्थामध्ये होतो, असणारा. मग आता बघा, क्षुधा म्हणजे भूक आणि इत शब्द बनेल क्षुधितः. शुद्ध शुद्धी क्षुधितः शुद्धित क्षुधितः. बर. ओके. पिपासा आणि इतच प्रत्यय
काय होईल? पिपासी पिपासित पिपासितः म्हणजे काय हो? पिपासा म्हणजे पिपासित तहान. पिपासितः तहान तहान असणारा हा, म्हणजे तहान ज्याला तहान लागली असणारा, तो. तहानलेला. बरोबर. तहानलेल पुष्प. हा, पुष्प. पुष्प पुष्पित हा, पुष्पित पुष्पित. स्त्रीलिंगामध्ये पुष्पिता. पुष्पिता दुसऱ्या अध्यायामध्ये श्लोक जातो जातो बघा. इमाम पुष्पितां वाचाम. पुष्पितां वाचाम. पुष्पांनी युक्त असणारी भाषा. इमाम नाहीये, सुरुवात वेगळीच आहे. पुष्पित. पुष्पित. स्त्रीलिंगामध्ये पुष्पिता. नपुंसकलिंगामध्ये पुष्पितम. ठीक आहे. दुःख. चला एवढं बघू आणि मग पुढे जा. दुःखित दुःखित. दुःखित स्त्रीलिंग दुःखिता दुःख आहे. दुःखिता दुःखिता दुःखिता. आणि नपुंसकलिंग दुःखितम दुःखितम. ठीक आहे. दुःख असणारा. अंकुरित. अंकुरित. अंकुर असणारा. मला तर वाटतं हे लगेच संपून जाईल आपलं असं. चला ठीक आहे. पटापट. दंतीन शब्द आहे. दंतीन. दंतीन म्हणजे काय हो? दंत. दात दात असणारा. दात दात असणारा मग मुख्यतः हे हत्तीसाठी रेफर केलेलं आहे. सगळ्यांना दात असतात म्हणून सगळ्यांना दंतीन म्हणत नाही, पण म्हणू पण शकतो. पण मुख्यतः त्यांच्यासाठी. ब्रह्मचारीन हा शब्द आहे बरं का. ब्रह्मचारीन म्हणजे जो ब्रह्मामध्येच संचार करणं ज्याचं शील आहे, ज्याचा स्वभाव आहे तो ब्रह्मचारी. 8 प्रकारचं ब्रह्मचर्य सांगितलेलं आहे. 8. स्त्रियांशी बोलणं सुद्धा खूप स्ट्रिक्ट, कडक ब्रह्मचारी. गृहीण म्हणजे गृहस्थी, घर असणारा. इंग्लिश शब्द खूप मस्त आहे. हाऊस होल्डर. होल्डिंग ऑन टू हाऊस. जो घराला पकडू नये. घर. माऊली म्हटलेत विश्वाची माझी घर. आता कॉन्सेप्ट अशी झाली, घरची माझे. विश्व तर आमचे बाबा सांगत असतात गंमत. संन्यास. घराच्या बाहेरच निघायचं नाही. काय चाललंय बाजूचा मेला ते न्यूज पेपर मध्ये वाचल्यानंतर कळतं गेले का हे. अच्छा बरं. संन्यासी. संन्यासी वारकरी संप्रदायामध्ये संन्यासी म्हणजे वृत्तीने संन्यास आहे. कपड्यांचा कमी नाहीच आहे. कपड्यांचा संन्यास वृत्तीने संन्यास आहे. राजेंद्र दासजी म्हणतात की हे वारकरी संप्रदाय पांढऱ्या कपड्याचे संन्यासी आहेत. आमच्यापेक्षा उंच, आमच्यापेक्षा श्रेष्ठ. राजेंद्र दासजी खूप मोठे महाराज आहेत, म्हणजे खरोखरचे आहेत. शिखरीन म्हणजे शिखर असणारा पर्वत. संन्यासी सम सम नी आणि आस. सम 2 उपसर्ग आहे संन्यास शब्दामध्ये. आणि आस म्हणजे बसणे, ज्याने सर्व सर्व संग परित्याग. निशेष. सम चांगल्या प्रकारे. निशेष काहीच ठेवलेलं नाही. आस जो सगळं काही त्याग करून शरीराच्या वर देहाभिमान टाकून बसलेला आहे तो. ज्याने स्वतःचं श्राद्ध सुद्धा केलेले. संन्यासी लोक स्वतःचं श्राद्ध करतात. हम्म. असं. हा. नंतर सोपे सोपे शब्द आहेत. गृहस्थ म्हणजे माहिती आहे आपल्याला. गृहस्थ म्हणजे ब्रह्मचारी, वानप्रस्थ, संन्यासी यांची काळजी घेणारा. म्हणून काय म्हटलंय? धन्यो गृहस्थाश्रम. पण त्याला आता आपण सगळ्यांनी मिळून धन्यचं अन्य करून टाकलेले.
पण असो. गृहस्थी आता काही लिहित बसत नाही मी. गृहस्थ म्हणजे काय? गृहस्थ म्हणजे पर्सन बर का. मी गृहस्थ आहे. गृहे तिष्ठती, घरातच राहतो. गृहस्थ. वानप्रस्थ. वानप्रस्थ शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे. वानप्रस्थ म्हणजे तो जंगलात जाऊन राहतो. जंगलात राहणारा म्हणजे गृहस्थाश्रमानंतरचा. असं सांगितलेलं आहे, ज्या दिवशी तुम्ही तुमच्या नातवाचं तोंड पाहता. काय बोलायचं आता. नातवाचं तोंड बघितल्यानंतर तर चालू होतो वेगळा आपल्यात. वेगळं एक जग चालू होतं. माईकह, जादूगार, माया करणारा. भुरळ पाडणारा आपल्या डोळ्यांना. पैशांचा पाऊस पाडतो. रिअल पैशांचा पाऊस पाडतो. बापरे. असलेला कबूतर गायब करतो. सट. माणसं काढतो. काय काय करतात मॅजिशियन्स. मॅजिशियन्स आर वंडरफुल. मजा असते पण बघायला. भगवान सुद्धा काय आहेत? मॅजिशियन आहेत एक. जग. मॅजिशियनचं काय असतं जादूगाराचं? सगळी जादू खोटी, फक्त जादूगार सत्य असतो. तसं हे सगळं जगत काय आहे? त्या भगवंताची जादूगाराची काय जादू आहे आणि सगळं खोट आहे. सगळं खोट आहे म्हणजे काय? म्हणजे शाश्वत नाहीये, असं पण फक्त आहे. गंमत ह्याची अशी आहे की म्हणायला आहेत, पण सगळं नश्वर आहे. गंमत अशी माऊली सांगतात की शेवटी काहीच राहत नाही आपल्यात. म्हणजे तृप्ती जी बोलतो ना आपण, की 60 वर्ष संसार केला की आता वाटेल केला बाबा. 60 वर्षानंतर वैतागच असतो आपल्याला डोक्यात. म्हणजे 60-70 वर्ष करून शेवटी वैतागच असतो. म्हणून माऊली म्हणतात, यया फळना चुंबिता फुलना तुरंबिता. या संसाराला फळच नाही. जसं आपण एखादी आवडती वस्तू खाल्ली, आईस्क्रीम खाल्ली, संपल्या संपल्या ते आईस्क्रीमचं काहीच राहत नाही. त्याची चव लगेच वाटतं की अजून एक आईस्क्रीम पाहिजे. काय फळ आहे काय त्याला? भूक भागते, नाही असं नाही. किंवा असून त्या म्हणजे त्या गोष्टी संपून जातात लगेच. संसाराचा केवढा मोठा खेळ आहे. ब्लाइंड गेम आहे संसार म्हणजे. कोण कधी काही कोणाला काही होऊ शकतं. कोण कसं आहे काय आपल्याला माहित नाही. चाललंय चाललंय सगळं चाललंय. यया फळना 15व्या अध्यायातील नमनातली ओवी. यया फळना चुंबिता फुलना तुरंबिता. याला सुगंध नाहीये. बघेल तो रडत असतो. असो. पुनः आता पटापट. नो कमेंट्री. पुनः पुन्हा. अहम पुनः आगमिष्यामी. पुनः. भूयः. गीतेमध्ये बऱ्याच वेळा शब्द आलेला आहे भूयः. बऱ्याच वेळा आलेला आहे. भूय एव प्रवक्ष्यामी. पुन्हा सांगतो तुला. पुन्हा सांगतो. ऐक. भूय म्हणजे सुद्धा काय? पुन्हा. भूयः भूयः नमामि. पुन्हा पुन्हा नमस्कार करतो भगवंता. नमामि भूयः. अन्यत्र. अन्यत्र म्हणजे दुसरीकडे. हम्म. अत्र इथे. इथे. तत्र तिथे. इथे. हे सर्वत्र सगळीकडे. सर्वीकडे. कुत्र कोठे. कुठे. अन्यत्र दुसरीकडे. स्टिकिंग. अन्यत्र जनाः प्रसन्नाः सन्ति. दुसरीकडे म्हणजे पृथ्वीवरती नाही, अन्यत्र पृथ्वी सोडून लोक खुश आहेत. सर्वत्र. सर्वीकडे किंवा सगळीकडे. वायु सर्वत्र नास्ति. आकाशः. देवाला नको घ्यायला सारखंच. आकाशः सर्वत्र असते. आकाश सगळीकडे आहे. म्हणजे सगळीकडेच आहे असं नाही, पण 5 महाभूतांच्या तुलनेत आकाश हे जास्त व्यापक आहे. बर. तृषितः. तृषितः म्हणजे तहानलेला. तहानलेला. इथंच प्रत्यय. तृष्णा. माऊलींचे काय अभंग आहेत तृष्णावरती.
एक आहे हो मस्त. हा, परिमळाची धाव भ्रमरते ओढी, तैसी तुझी गोडी लागो मज. अविटे ग माये विटे ना, जवळ आहे परी भेटे ना. तृषित. तृषित वरून पण एक आहे, क्षुधित. भुके भुकेला. भुकेलेला. हम्म. भुकेलेला, भुकेला, भुकेलेला. देन दुःखित बघितलेले आपण, दुःख असलेला. गुणीनः बघितलेले आपण, गुणीनं. धनी धनीनः, ज्ञानीनः. सुकृतीनः, बाकीचे बघितलेत बरं का. सुकृतीन शब्द आहे. मग आता शब्द सुकृतींचं कसं होणार? करी, करीणव, करीणः. तसं सुकृती. प्रभू. सुकृती म्हणजे एक अर्थ होतो विद्वान, एक अर्थ होतो पवित्र आत्मा. हाच शब्द भगवान गीतेमध्ये वापरतात अर्जुनासाठी. चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतीनोर्जुन. सुकृतीनोर्जुन. 4 प्रकारचे भक्त माझी भक्ती करतात अर्जुना. 4 प्रकारचे. ज्ञानी, अर्थार्थी, जिज्ञासू, ज्ञानी. 7वा अध्याय पण छान आहे. 12वा झाला की 7वाच घेऊ. अप्रतिम अध्याय, अप्रतिम. सुकृतीन, पवित्र आत्मा. कुशलीन. कुशलीन जो अतिशय चांगला आहे. हम्म. कुशलीन. कुशल आहे किंवा ज्याच्यात म्हणजे किंवा जो अतिशय एक्सपर्ट आहे, असा पण अर्थ होऊ शकतो. कुशलीन. कुशली यांनी काय दिलंय? सकुशलच दिलेलं आहे. जो अतिशय खुश आहे, आनंदी आहे, किंवा जो खूप एक्सपर्ट आहे. कुशल, प्रवीण, चतुर, पंडित, पटू. कुशल, तरबेज, कुशल. हम्म. तर ते अ, पवित्र आता की पवित्र आत्मा बोलला ना तुम्ही? पवित्र कारण मी जरा आत्मा. ऐकलं. पवित्र आत्मा. आत्मा ज्याचा पवित्र आहे, आत्मा पवित्रच असतो. अपवित्र आत्मा म्हणजे मन ज्याचं पवित्र आहे. सगळी घाण कुठे आहे? मनात. दूरदर्शी. दूरदर्शिन कसा होणार? दूरदर्शी. ज्याला आमचे बाबा गमतीने म्हणायचे, तरुणपणामध्ये दूरचं दिसतं, पण दूरदर्शी नसतात लोक. दूरचं दिसतं पण दूरदर्शी नसतं. म्हातारपणामध्ये दूरचं दिसत नाही, पण माणसाला सगळं ज्ञान येऊन जातं की काय करायला पाहिजे होतं. खतरनाक. भगवान आपल्याला वेळोवेळी सांगत असतात. आपण असतो जे ते कॉल घेत नाही. अत्याचारीन. त्याच्या अत्याचार करणार. आमचे बाबा सांगायचे, पहिला कॉल तुम्हाला येतो तुमचे केस पांढरे होतात. दुसरा कॉल येतो तुम्हाला तुमचे दात पडतात. तिसरा कॉल दिसायला कमी होतं. चौथा डायरेक्ट वरचं. अत्याचारी. दुराचार. दुराचार काय? अच्छा. दुराचार. करणं. इथे हा दुराचार करणारा आहे का दुराचार आहे? त्याने दुराचारीच देऊन टाकलेले. दुराचार करणारा दुर्योधन. चला आता दुर्योधन. धनिक म्हणजे धनवान. धन्यवाद. धनवान. ओके, आपल्याकडे आहे 10 मिनिट. घेऊया पटापट. हो. हो, भुज धातू. भुज धातू, भुज. आता हा धातू, या धातूचे 2 अर्थ आहेत. एक आहे रक्षण करणे. रक्षण करणे. आणि दुसरा त्याचा अर्थ आहे, आणि दुसरा त्याचा अर्थ काय आहे? उपभोग घेणे. भोजन, उपभोग आदी अर्थ. मग
भोजन किंवा उपभोग या अर्थामध्ये. मग ते सांगतात भुज धातू हा आत्मनेपदी उभयपदी दोन्ही आहे. मग ज्यावेळी त्याचा अर्थ रक्षण करणे असा असेल त्यावेळी तो तुम्हाला चालवायचा आहे परस्मै पदामध्ये. आणि ज्यावेळी त्याचा अर्थ भोजन किंवा उपभोग असा असेल त्यावेळी तुम्हाला तो चालवायचा आहे आत्मनेपदामध्ये. तो चालतो भुंगते असा. भुंडते नाही, भुंगते, भुंगते असा. ओके, भुंगते. एकदा बघूया. भुज सेपरेटलीच घेऊया वाक्य, म्हणजे एका ठिकाणी सापडते. ए ए ए धातू पाठ. भुज आपला सहनौ भुनक्तु. कौटिल्य तो बेन भुजच ना. हा, दोन अर्थ सांगतात, पालन करणे किंवा खाणे. पालन करणे म्हणजे रक्षण करणे, टू प्रोटेक्ट. बघा, भुनक्ती, भुंक्तः, भुजंती, भुनक्षी, भुंक्तः, भुंक्थ, भुजन, भुनज्मी, भुंज्वः, भुंज्मः, भोक्षति. बघा, भुनक्तु आहे का. सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै. मला जरा गंमत होते इथे. गंमत अशी होते, सहनाववतु, अवतु म्हणजे पण रक्षण करणे, सहनौ भुनक्तु म्हणजे पण रक्षण करणे. त्या ठिकाणी मग अर्थामध्ये जरा आपण बदल करत असतो, की एक अर्थ आपण म्हणतो पहिला अवतु, सहनाववतु रक्षण कर, आणि भुनक्तूचा त्या ठिकाणी अर्थ घेताना आपण म्हणतो की आम्ही जे शिकतोय त्याचा उपभोग किंवा त्याचा आनंद आम्हाला घेता यावा, असा अर्थ आपण जेव्हा सुरुवातीला कधी बघितला असेल तेव्हा केला असेल. ठीक आहे, पण इथं नियम थोडा वेगळाच सांगतोय आपल्याला. ठीक आहे, वाक्य पटापट जॉईन व्हा. वाक्य आपण घेऊया. तर सोपं आहे. आपण काय काय बघितलं एका मिनिटात, वेळ आहे तर. इनी प्रत्यय रथिन. रथिनचा अर्थ काय होईल हो? रथिन हा, कुठे रथिन? समजा मी दिलं रथिन शब्द, रथ रथ असणारा, ज्ञानीन रथ असं. ज्ञान असणारा, धनीन धन ज्ञान. असणारा, तसं. तसं धनिकः, धनिकः धनी. ठन प्रत्यय. इतच इत, क्षुदितः, पिपासितः, पुष्पितः, एनिथिंग. चालेल, आपण इथे ब्रेक घेऊया आणि लगेच वाक्य सोडूया.